इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, लक्षात ठेवा. चला यस अंपायर, सामन्याला सुरुवात होईल. तर यस सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, P1चा पहिला आणि एकमेव षटक हाताळताना दिसेल ॲज अ आयकॉन प्लेयर मिस्टर सोहम जोशी. गोलंदाजीच्या उंबड्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याला सामोरं स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल संदेश गुप्ता. सँडी नॉन स्ट्राईक एंडवर स्वतः आयकॉन दुर्वेश मनेरे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर अगदी चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय. तोपर्यंत एक धाव. त्याला पुढचा चेंडू, इथं मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठलाही संगम होत नाही. हा येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तिसऱ्या चेंडूवर इथं मात्र बॅटची एज, चेंडू जाईल फ्लाय स्लिप झोन मध्ये. तिथं कुठलाही प्रोटेक्शन नाहीये, मात्र तोपर्यंत एक डॉट बॉलची सांगता होते. तर यस निर्धाव चेंडू. खूप सुरेख अशी गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळते सोम जोशीच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, फेकल. तोपर्यंत एक धाव. कुठेतरी स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला स्ट्राईक एंडवर आणलं जाते. एका धावाने धावफलक बाद होते. धावफलकावर धावसंख्या 2 धावा. खूपच संत गतीने धावफलक तुम्हाला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला वाकटी 11 या संघाचं. इथे मात्र डान्सिंग डाऊन दी विकेट. सूरज पाटील लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय तिथपर्यंत काव करण्याच्या दिशेने. इथे मात्र ऐलोलीचा फॉरदीन काझी अर्थातच सोनू येईल, फील्ड करेल, फेकल. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केले जातात. जसं सोनूने चेंडू पकडला ना, तसं निक्याच्या तोंडावर एक स्मित हास्य आलं. पुढचा चेंडू, इथं मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन दी विकेट. सोनू सोनू फंबलिंग करतोय, फंबलिंगचा फायदा. चेंडू जाईल दन दन करीत सीमा रेषा पार. चौकार. यस डीजे. तर यस वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल तुम्हाला विकी. तर स्ट्राईक एंडवर असेल स्वतः आयकॉन प्लेयर दुर्वेश मनोरे. कुठेतरी चांगले फटके मारावे लागल. आतापर्यंत संघर्ष करताना दिसतोय दुर्वेश मनोरे सध्याच्या घडीला मैदानात.
दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. चला विनंती करतो सामना स्पीडअप ठेवा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका सजवलाय. चेंडू जाईल अगदी आकाशाला गवसली घालणारा षटकार. बॅट्समन दुर्वेश मनोरे सेट ऑन फायर. डीजे पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले करायचा होता, मात्र यंदा चेंडू आणि चेंडूफळीमध्ये कुठलाही संगम होत नाही. हा येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. इथं मात्र व्हेरिएशन केलं जाते, कुठेतरी चपळीचा वापर गोलंदाज विकीच्या माध्यमातून केला जाते. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, बॅट्समॅनने कुठेतरी रीड केला नाही, तर डॉट बॉलची होते सांगता. निर्धाव चेंडू. ते म्हटलं जातं ना, प्रेशर में कोई बिकर जाता है तो कोई निकर जाता है. सध्याच्या घडीला नो बॉल अंपायरच्या माध्यमातून. फ्री हिटचा चेंडू असेल, कुठेतरी ओ स्टेपचा नो. गोलंदाजाला आपला पाय देखील सांभाळावा लागेल. फलकाचा विचार करायला गेला 15 धावा. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका. अगदी चेंडू 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण केलं जाते सोनूच्या माध्यमातून. पुढचा चेंडू विक्की याचं. स्लोअर मध्ये चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलखाली स्वतः आयकॉन प्लेअर सोहम जोशी. इथं मात्र फंबलिंग होते, फंबलिंगचा फायदा. आता मात्र फलंदाज संदेशला परतीचा इशारा मिळतोय. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय संदेश गुप्ता. इथं मात्र चेअरअप करताना पाहायला मिळतं तुम्हाला प्रीतम पाटील सोनू याला, कारण की सध्याच्या घडीला सोनूच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण केले गेले या GMCPLच्या माध्यमातून. पुढचा चेंडू विक्की याचं. इथं मात्र सलमान झेलखाली क्षेत्ररक्षक रघुभाई काय लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. चला विनंती करतो सामना स्पीडअप करा. कुठेतरी लाजवाब क्षेत्ररक्षण केलं
या स्पर्धेतला सध्या पुरता तरी सर्वोत्तम झेल पकडला रघुभाईने. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल तुम्हाला राजकुमार. पहिला चेंडू अगदी भन्नाट वेग, मात्र लाईन खराब. पंचांच्या माध्यमातून यस इट इज अ वाईड एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 23 धावा. आतापर्यंत 2 गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या षटकाची सुरुवात करेल राजकुमार. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, फेकल. तोपर्यंत जवळजवळ या 2 धावा धावून पूर्ण केले जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विकी येईल, फील्ड करेल, फेकल. तोपर्यंत एकच धावावर कुठेतरी समाधान मानावं लागेल. आता एका धावाने धावफलक वाढते. 2 षटक 2 चेंडू मागे 26 धावा, 2 गडी बाद. टीम अर्थातच वाकटी 11 या संघाची कुठेतरी कमबॅक करावा लागल, 50च्या आतमध्ये ठेवावं लागल, तरच कुठेतरी विनिंग पर्सेंटेज कुठेतरी हाय होणार. टीम अर्थातच कोळंबी 11 या संघाची. पुढचा चेंडू राजकुमार याचा. आकुटाप्याचा चेंडू पूल केला गेलाय. सोहम जोशी आता कुठलाही फंबलिंग करत नाही. अर्थातच अमयला मात्र शून्याचा चष्मा घालून परतीचा इशारा. डीजे चला टीम आयकॉन सोम जोशी तुम्हाला विनंती केली जाते, प्रत्येक चेंडू मागे टीम मिटिंग घेऊ नका. जवळपास आजच्या दिवसात आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत आणि अगोदरच आपली स्पर्धा ही सुरुवात व्हायला लेट झाली आहे. तर न्यू बॅट्समॅन विमल पुढचा चेंडू राजकुमार. भन्नाट वेगावर स्वार झाला. कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळाली. तिथपर्यंत एक धाव घेतली जाते. नक्कीच नवीन जो फलंदाज आलाय विमल राऊत, अक्षरशः उत्तराखंड प्रीमियर लीग याच फलंदाजाने गाजवले. टेबलमध्ये चांगली बॅटिंग देखील या फलंदाजाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू राजकुमार याचा. स्ट्राईक एंडवर असेल सोहन. इथे मात्र व्हेरिएशन, लाजवाब गोलंदाजी राजकुमार. अफळातून गोलंदाजीचा परफॉर्मन्स या राजकुमारच्या माध्यमातून दाखवला जातोय. आतापर्यंत षटकाचा विचार करायला गेलं तर 5 चेंडू झालेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राजकुमार, त्याला सामोरं जाईल सोहम. इथं मात्र वेग धारण केला होता, मात्र लाईन खराब टाकली जाते. यस, इथं मात्र येते व्हाईट बॉल. अवंतरशी 1 धाव. एका धावाने धावफलक वाढते 28 धावा. पुढचा चेंडू. इथं मात्र झेल खाली स्वतः राजकुमार. झेल पकडला जातोय. कंदा फलंदाज सोहनला परतीचा इशारा मिळतोय. कुठेतरी आता एक चांगला बॅटल रंगल, कारण की जवळपास टॉपचे 3ही चांगले फलंदाज बाद झाले. तदनंतर बॅटिंगसाठी तुम्ही मैदानात पाहत आहेत. तर न्यू बॅट्समॅन मैदानात जाईल चिकू.
तर वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं षटक घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज युगांत. पहिला चेंडू फुल टॉस विमल. तर फुल टॉस चेंडू होता मात्र चला अंपायरचा निर्णय अंतिम असेल. घोषित स्वरूपात एकच धाव मिळेल तुम्हाला. धावफलक 29 धावा, 3 षटक 1 चेंडू मागे. पहिला चेंडू अगदी लॉलीपॉप चेंडू होता. 6 धावांसाठी कुठेतरी फटका चांगला होता मात्र अपुरा मैदान. घोषित क्षेत्रात चेंडू गेला, एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा फुल टॉस. या फुल टॉस वर फुलटॉल वसूल करायला पाहिजे मात्र विमल कुठेतरी अपयशी ठरला. फलंदाज होतोय बाद. डीजे चिराग. पुढचा चेंडू युगांत्याचं. इथं मात्र हेलिकॉप्टर फटका सजवलाय मात्र घोषित क्षेत्रात चेंडू जाईल. धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच. या एका धावाने धावफलक वाढ होते. धावसंख्या 30 धावा. कुठेतरी सुरेख गोलंदाजी केली गेली सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळते. टीम कोळंबी 11 या संघाच्या माध्यमातून आयकॉन सोम जोशीने चांगल्या गोलंदाजीचा वापर केलाय 4 षटकामध्ये. पुढचा चेंडू स्लॉगरच्या षटकात चांगली गोलंदाजी युगांच्या माध्यमातून. इथं मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठलाही संगम होत नाही. विकेट किपिंग क्लोज करतोय सोहम जोशी. अर्थातच स्ट्राईक देखील रोटेशन केली जात नाही. पुढचा चेंडू युगांत याचं. इथं मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडू. प्रेशर 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 आणलं जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी परफॉर्मन्स सध्याच्या घडीला मैदानात. युगांत मडवी काय लाजवाब गोलंदाजी करते. आतापर्यंत फक्त 5 चेंडू मागे 2 धावा खर्च केले गेलेत या युगाच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका सजवायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, फेकल तोपर्यंत सिंगल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. जवळजवळ 3 धावा धावून पूर्ण केले जाते. एका डावाची होते समाप्ती. एका डावाच्या समाप्तीनंतर 33 धावा आणि 34 धावाचा लक्ष असेल टीम कोळंबी 11 या संघाची. तर चला S40+ कॅप्टन्स शिंगाडे 11 आणि माकळी 11 टॉससाठी या. राहिला असेल ना तर उद्या सकाळी तो सामना खेळवला जाईल. कॅप्टन्सने विनंती लक्षात ठेवा. आज जर कुठला सामना राहिला ना तर तो उद्या सकाळी खेळवला जाईल ठीक 9:30 वाजता. तर जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ना तसा कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. अर्थातच ऐरोली गावातील अजून एक आवाज विकी बटाडे. तुम्ही त्यांचा आवाज ऐकणार. धन्यवाद. तर इथं मात्र शिंगाडा 11चा अनिल पाटील आणि माकली 11चा दिलीप कोटकर दोन्ही कॅप्टन्स आम्हाला लक्षात यावे प्लीज, नम्र विनंती आहे.
प्लीज अनिल पाटील तुम्ही कुठे असेल तर समोर लक्ष द्या टॉस उडवायला. आता पॅलेंटीमध्ये इथं मात्र अनिल पाटील यांचं सहर्ष स्वागत. इथे कॅप्टन मात्र आलेले आहेत. तर दिलीप कोटकर माकली इलेव्हनचे कॅप्टन कुठेही असतील तर समोर लक्ष द्या प्लीज. आलेत ना. टॉस उडवला जातोय. टॉस मात्र अनिल पाटील शिंगाडा इलेव्हन या संघाने जिंकलाय. तुमचा निर्णय मात्र या इनिंग नंतर सांगावा. तर चला जाऊया पुन्हा आपण मॅच कडे. आता मात्र मॅच इथं रंगले चांगला. इथं कुंभमेळा तर बघण्यात येतोय. JMCPL 2025 वर्ष दुसरं इथं मात्र आपल्याला चांगल्या परिस्थितीत माध्यमातून दिसून येते. नक्कीच मात्र इथं कुठेतरी कोळंबी हा संघ मात्र सोम जोशीचा संघ आहे. आता मात्र सर्जा आणि राजा अशी जोडी आली मात्र इथं मैदानात. एका साईडला असेल मुकेश राठोड तर एका साईडला असेल त्याच्या सोबत साथ द्यायला सोहम जोशी. फरदीन काझी या नावाने ओळखला जातो मुकेश नेवन्नाथ. चौतीस धावांचं आव्हान असेल मात्र इथं कोळंबिया संघाला. 24 चेंडू. प्लीज मॅच कुठेही टाइमपास करू नका, लवकर चालू करा कारण की 10 सामने म्हणजे आपल्याला रात्र होईल. नक्कीच हा विचार करा. टाइम आपल्यासाठी थांबत नाही मित्रांनो. वेळ ही खूप महत्वाची आहे. इथं मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय संघाचं पहिलं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन संदेश गुप्ता उर्फा सँडी. त्याला समोर असेल तडाखेबाज फलंदाज ऐरोलीचा एक मिस्टर प्रीमियर लीग या नावाने ओळखला जातो. नक्कीच जेव्हा गावात प्रीमियर लीग होते तेव्हा चांगला आपल्या माध्यमातून खेळ केला जातो सोहम जोशीच्या माध्यमातून. तर बघूया कशी बॅटिंग करतोय या सामन्यात या दुसऱ्या इनिंग मध्ये. वाकटी दुरेश मनोरेचा संघ या. कुठेतरी मात्र इथं सुरुवात चांगली झाली होती वाकटी या संघाची पण नंतर विकेट मात्र कुठेतरी गाडी मात्र कुठेतरी पटरीच्या खाली उतरली होती वाकटी या संघाची. तर बघूया आता मात्र स्ट्राईकला असेल सोहम जोशी तडाखेबाज फलंदाज. पहिलाच चेंडू हलक्या हाताने टाकला होता मात्र ऑफ साईडला टोलण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय आणि डॉट बॉल चांगला चेंडू टाकला जातो इथं सँडियाच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू इथं मात्र निर्धाव. मोठे फटके मारायचं मनगटात ताकद ठेवतो सोहम जोशी. तर बघूया कुठल्या प्रकारे सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता मात्र इथं डोक्याच्या जवळून गेलेला चेंडू मात्र इथं खांब्याला लागतोय आणि एक इथं निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. तर विकेटीला जो असेल त्याने प्लीज काळजी घ्या. आपल्या मागे खंबा आहे तो लागू नये आपल्याला म्हणून जरा काळजी घ्या. काळजीपूर्वक विकेटी करा. पुन्हा एकदा मात्र इथं हलकीशी एज लागली होती. नक्कीच जर झेल भेटला असता तर सोहम जोशीला परतावं लागलं असतं. तिन्ही चेंडू मात्र इथं निर्धाव टाकले गेले. तर लाजबाब गोलंदाजी सँडियाच्या माध्यमातून केली जाते. काय गोलंदाज आहे मात्र इथं टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. एकही चेंडू बॅटीला लावू दिला नाही संदेशाने. पुन्हा एकदा स्लोअरचा प्रयत्न केला होता. आता मात्र इथं बॅटवर घेतलाय चेंडू आणि सीमा रेषा पार चौकार येतोय सोहम जोशीच्या बॅट मधून. DJ अर्जुन.
इथं मात्र जयेश पाटील यांचं सहर्ष स्वागत असेल गावदेवी कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. वर्ष दुसरं. तर प्लीज ते नन्ना मुन्ना प्रेक्षक असेल तो लहान मुलगी तिला बाहेर काढावं प्लीज. सँडी तिला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही पाहिजे. तिला प्लीज कृपया करून ग्राउंडच्या बाहेर घेऊन जा. इथं मात्र एक चौकार मारलाय, कमबॅक केलाय सोम जोशीने आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा स्लीप बसून मारायचा प्रयत्न होता स्वीप, आणि स्वीप मात्र इथं सक्सेस होतोय आणि चौकार दुसरा येतोय लगातारचा चौकार सोम जोशीच्या बॅट मधून. 4 रन. आता मात्र कमबॅक करतोय. मारायचा मनगळात ताकद ठेवतो तशीच मात्र इथं बॅटिंग करतोय सोम जोशी. तर लास्टचा चेंडू असेल 1 to go. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, पण मात्र इथं अपुराचा ग्राउंड आणि डिक्लेच्या स्वरूपात एकच धाव भेटेल. एक षटक संपलंय आणि धावसंख्या दाखल करावी लागते मात्र 9 धावा. संदेशाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केलेत आपल्या षटकात. आता मात्र स्ट्राईकला असेल तडाखेबाज फलंदाज ऐरोलीचा फरदीन काझी या नावाने ओळखला जातो याला, तोच म्हणजे मुकेश नेवननाथ. तर बघूया कशी बॅटिंग करतोय. थांबत नाही. दुर्वेश मनोरे तुम्हाला नम्र विनंती आहे, मीटिंग जर घेतली तर या दिवसात 10 सामने खेळवायचे आहेत, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि चॉईस बॉल मात्र एकच असेल हे पण लक्षात ठेवा. कमिटीचे नियम आहेत, ते नियम आपल्याला पाळायला लागतील. नियमानुसार क्रिकेट चालतं. इथं मात्र मुकेश राठोड यांनी 3 लगातार 6 मारले, तर प्रीतम पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. बक्षिसांचा वर्षा होतोय मात्र इथं मुकेश नेवननाथ उर्फ फरदीन काझी याच्यावर. तर प्लीज सामना फास्ट चालू ठेवा. एक षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावर मात्र इथं आतापर्यंत 9 धावा लागल्यात. आता मात्र संघाचं दुसरा आणि स्वतःचं पहिले षटक घेऊन येते मात्र अमय दादा. तर अमय, तर बघूया त्यासमोर असेल मुकेश रेवणनाथ. पहिलाच चेंडू मात्र इथं अंगापासून थोडा लांब ठेवला होता. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट बॉल. मुकेशाला मात्र काही इथं चेंडू समजत नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा निर्धाव बॉल. मुकेश, फरदीन का बोलतात तुला, याचं उत्तर नक्कीच तुला द्यायला लागेल, नाहीतर फरदीन काझीच्या नावावर तू एक धब्बा म्हणून राहशील मित्रा. इथं मात्र फुलटॉसचा इथं मात्र मेजवानीचा इथं मात्र पुरापूर फायदा घेता आला नाही मुकेशाला. फुलटॉस मात्र कुठेतरी पार्किंग प्लॉट मध्ये न्यायचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू काय हॉलच्या वरती गेला नाही आणि इथं एकच रन भेटेल आणि एका रनावरती समाधान मानायला लागेल. आता मात्र सोम जोशी 2 चौकार मारलेत त्यांनी आपल्या बॅट मधून. तर बघूया कशी बॅटिंग करायला या ओव्हर मध्ये. धावसंख्या धावफलकार लागले मात्र ती 10. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू. चौकार मंदिरावरती टिप्पा पडून मात्र इथं बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 रन. इथं मात्र मनोज कोटकर यांचंही सहर्ष स्वागत असेल गावदेवी कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सोहम जोशी. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न.
बॅट आणि चेंडूचा काही इथं मात्र संगम होत नाही आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता मात्र कमबॅक करतो. एक चौकार मारला होता तर आता मात्र डॉट बॉल टाकलाय. किती बॉल झाले? तर शेवटचा चेंडू असेल एक शिल्लक अजूनही. 1 to go लास्ट बॉल. पुन्हा एकदा मात्र स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव आणि एका धावावर समाधान. षटक क्रमांक दुसरा संपला जाते. धावसंख्या धावफलकावर लागते मात्र त्या 15 धावा. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या धावफलकावर लागल्या मात्र 15. तर बघूया आता चेंडू राहतील 12 चेंडू. बारा चेंडू आणि 19 धावांच्या गरज असतील मात्र इथं 12 चेंडू 19 धावा कोलंबिया संघाला. आता मात्र संघाचा कॅप्टन स्वतः आलाय मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. संघाचा तिसरा आणि स्वतःचा पहिला षटक घेऊन दुर्वेश मनोरे. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू होता टोलावलाय आणि 1 बाउन्स सीमारेच्या पार. चौकार सोमजोशीच्या बॅट मधून येतोय आणि इथं पत्ता खोललाय मात्र आपला इथं पंजा. 4 मारलेत सोम जोशीने. त्याला माहिती आहे आपल्या टीमीला माझी टीमीला गरज आहे कारण की मागे बॅट्समॅन नसल्यामुळे एकटा थांबलाय पिची वरती सोम जोशी. खूप चांगला असा खेळ केला जातो प्रीमियर लीग मध्ये त्याच्या माध्यमातून. तोच म्हणजे मिस्टर प्रीमियर लीग सोम जोशी. पुन्हा एकदा इथं मात्र वाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज तोच म्हणजे मुकेश सोनू उर्फ फरदीन काझी. नक्कीच गावभर चर्चा असते या प्लेअरची. तोच म्हणजे मुकेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पण इथं मात्र 1 बाउन्स प्लेअरच्या हातात येते बॉल आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाज क्रमांक पहिला मुकेश फरदीन काझी बाद होतोय. थोडासा नाराज असेल मुकेश आपल्या स्वतःवरती कारण की संघासाठी काहीच केलं नाही. संघासाठी एक धाव मात्र 2 धावा येतं योगदान दिले मुकेशने. 3 फास्ट चालू ठेवा मॅच. कृपया करून तुम्हाला नम्र विनंती आहे कमिटीच्या माध्यमातून. आता मात्र नवीन आलेला फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट विक्की. आणि धावसंख्या धावफलकावर लागले मात्र 21 धावा. दुर्वेश मनोरे तेवढा ताकदीचा फलंदाज सोम जोशी. आतापर्यंत 4 चौकार मारले त्या सोम जोशीने. कुठेतरी क्रिकेट पासून लांब गेला होता सोम जोशी. हरवला होता मात्र येणाऱ्या 19 तारखेची माफ करा 5 तारखेला तो जाणार होता मनालीला पण मनालीचं कॅन्सल केले या प्रीमियर लीग मुळे तोच सोम जोशी. आणि इथं मात्र प्रीमियर लीग खेळतोय कारण की तिकीट कॅन्सल केले या प्रीमियर लीग साठी. बघा किती प्रेम आहे क्रिकेटवरती. धावसंख्या धावफलकावर लागते मात्र 22 धावा. इथं मात्र 22च्या सुरुवात एक धाव. एक 1 to go लास्ट बॉल असेल आणि धावसंख्या धावफलकावर लागते मात्र 23 लॉस ऑफ 1 विकेट. 7 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त 11 धावा. अजूनही 7 चेंडूचा गेम बाकी आहे आणि धावसंख्या पाहिजे असेल 11 धावा.
तर बघूया कुठल्या प्रकारे 11 धावा पटकवल्या जातील सोम जोशी आणि विकीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढे जाऊन प्रयत्न होता, मात्र इथे एक चोरटी धाव काढली जाते. थोडं गचा असं क्षेत्ररक्षक होतलं गेलं जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर षटक क्रमांक 3 संपलं जाते आणि आता मात्र जे अर्जुन लाजबाब गाणे लावले जातात ते अर्जुनच्या माध्यमातून. नक्कीच जेव्हा जेव्हा मॅच असते तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना गाण्याच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करतो अर्जुन. 6 चेंडू आणि धावसंख्या फक्त आणि फक्त पाहिजे असेल 6 चेंडू मध्ये 10 धावा. आणि तोच मात्र टीमचा कॅप्टन आपल्या खांद्यावरती घेतोय पूर्ण मॅच. लास्ट पर्यंत थांबलाय, त्याला माहिती आहे आता मात्र एक षटक बाकी असेल आणि धावसंख्या पाहिजे असेल फक्त आणि फक्त 10. आता मात्र कोणत्या ट्रॅकवरती आलाय सोहन. पहिलाच चेंडू आकाड पद्धतीचा टाकला होता आणि पहिलाच चेंडू उडवलाय ऑफ साइडला. लाजबाब षटकार. काय फटका होता, सजवला होता बॅट मधून, देखना फटका. जोशी 4 धावांची गरज असेल आता मात्र फक्त आणि फक्त. पुन्हा एकदा त्याच साईडला एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव पूर्ण झाली. मात्र इथं चांगलं क्रिकेट खेळलं जाते मात्र याच्या माध्यमातून. सोम जोशी एकटा थांबलाय, सलामीला आला होता. संघाला आपल्या कुठेतरी विजयाच्या दिशेने नेताना दिसतोय सोम जोशी. पुन्हा एकदा इथं मात्र रिवर्स. बोलतात ना रिवर्सचा फटका म्हणजे लगा तो आबाद नाही तो बर्बाद, असा फटका मारला होता सोम जोशीने आणि MS धोनी स्टाईल मध्ये सामना जिंकवलाय सोम दिनेश जोशी. मिस्टर प्रीमियर लीग या नावाने सुप्रसिद्ध असलेला तोच म्हणजे सोहम. सामना मात्र इथं जिंकलाय टीम कॅप्टन सोहम जोशीने. वाकटी सॉरी माफ करा, कोळंबी संघ मात्र इथं विजयी झालाय. तर प्लीज लाईन अप करून घ्या. तर राजेश कुठेही असेल तुम्ही कॉमेंट्री मध्ये, राजेश. तर इथं मात्र विघ्नेश सर तुम्ही या पुढचं मॅच करायला कॉमेंट्री. विकी यांच्या वाणीतून मागचे मॅचचं विश्लेषण तुम्ही ऐकलं. पुन्हा एकदा मी विघ्नेश मडवी आपल्यासमोर रुजू होतोय. गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगचा थरार इथे सुरू असताना 3रा सामना मैदानामध्ये रंगतोय. तो सामना असेल 40+